अजून अर्ध्या पायऱ्याने चढल्याला लागले, दम टाकायला लावल्या झाल्या. तर मित्रांनो, आता आम्ही पहिल्या गुफेमध्ये. आता आपण पहिल्या गुफेमधून निघलो आहोत. आता दुसऱ्या गुफेकडे जाण्यासाठी निघत आहोत. सगळे आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन. या गुफेची हिस्ट्री अशी आहे की, मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आलो आम्ही कचारगड मध्ये. तर कचारगड हे ठिकाण दरेकस आहे रेल्वे स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला कचारगड मध्ये आल्यावर आपल्याला पहिले दाई कली कंकालीचा पेंठाणा पाहायला मिळतो. आम्हाला पायऱ्या चढायच्या. आता तुम्ही पाहू शकता पायऱ्या इकडं. दाखव तिकडे दाखव. आता आम्ही चढतो पायऱ्या. तर चला मग, चलो. तर मित्रांनो, कचारगड मध्ये आशियातील सर्वात मोठी गुफा आहे. तर मी ती समोर दाखवणारच आहोत. आणि या वर्षी येथे 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत जत्रा भरलेली आहे. दरवर्षी येथे लाखोच्या संख्येने लोक येत असतात. तर आज आहे पहिला दिवस, यामुळे आज इथे गर्दी कमी आहे. अरे काऊन थकला का विशाल काका? काऊन थकला का? हे कोणतं झाड? काऊन थकला का तू? अजून अर्ध्या पायऱ्याने चढल्याला लागले, दम टाकायला लावल्या झाल्या. तिकडे ते कैलास तर काही पाहत आहे तुम्हाला. तुरल्या लाडू जिलंब्या. थकला का? आपण थकत नाही ना, पाय थकले. तुम्ही थकले का? कसं हे का नाव नाही, घाम असतं जिंकला बा नाही. म्हणजे असं आपल्या ठिकाणी नाही. 15 वर्षानंतर आलो. पूर्ण पहिल्यांदा झाली. तुम्ही पहिल्यांदाच आले का? मी पहिल्यांदाच आलो. मी अजूनपर्यंत इथे आलो नव्हतो. तरी मी खूप उत्साहित आहे. अच्छा. आम्ही 15 वर्ष अगोदर आलो होतो, तेव्हा एवढी काही सुविधा नव्हती. पण आता बहुत काही सुविधा आहे. जाग्यावर पाणी, जाग्यावर नळ. पहिले जाग्यावर नळ नव्हते, पाण्याची टंचाई होती. आता खरंच झालं, कॉन्क्रीट झालं जाग्यापर्यंत. त्याच्यानं थोडस आम्हाला चांगला आनंद वाटते का हाय आपल्या समाजासाठी झटणारे लढणारे. हमारे ये सेवादार जो लगे हैं पिछले 5-6 दिनों से आपके लिए, उनको किसी भी प्रकार से आपको कोई समस्या ना आए, इसी सपने को अपने मन में सजा के हर हमेशा खड़े रहते हैं. काय छोटे वाला ही
उधर जा रहे लोग होते उधर से वापस आने को तकलीफ होंगी, इसलिए उधर से रास्ता बना है। बड़ी गुफा से नीचे उतरने के बाद वो बाहर निकलेगा। तर मित्रांनो, आता आम्ही पहिल्या गुफेमध्ये. तर याच ठिकाणी शंभू आणि गौरा यांचे निवासस्थान आहे. तर मित्रांनो, शंभू म्हणजेच ज्यांना आपण शंकरजी, महादेव, भोले या अशा अनेक नावाने आपण ओळखतो. झाली असून तसंच आहे. आता आपण पहिल्या गुफेमधून निघलो आहोत. आता दुसऱ्या गुफेकडे जायसाठी निघत आहोत. चला मग. तर आता आलो आम्ही आता दुसऱ्या गुफेत. ते जी होती पहिली गुफा आहे, आता ही दुसरी गुफा आहे. आता दाखवतो पुढचं अंदाजचं सगळं. इकडं कैलास भाऊ तो खूप थकून गेला, पाहू शकता तुम्ही. आणि हे आमचा छोटू पाणीच करून राहिला तो. दिसतच नाही म्हणून उचला लागत नाही. श्रवण, मोठं बाबा लवकर मोठं बाबा हमें गर्दी रे भाई. वापस पुढच्या वर्षी पाहू. ह्या वर्षी बहुत भीड आहे. मग लवकर यायचं का? हा, पुढच्या वर्षी लवकर यायचं. सकाळी पाहिजे. सकाळी जायला लागते. हे एवढी पब्लिक आणि जायचं कवा आणि याचं कवा सिंगल जा लागते. पुन्हा येऊ. हा, हे आहे दुसरी गुफा. आता आपण चालू सर्वात मोठी गुफा तिसरी. इकडे आहे तिसरी गुफा. आता चाललो आम्ही आता तिसऱ्या गुफेत.
नाही हे आहे छोटी गुफा. मी आता जाईल म्हणे, मला सामान शिमान घ्यायला कोणी घरचा संसार आता चालली आमची दगडाहून चढाई. तुम्हाला काही आर पार हे वाला आप भी जानते हैं कि आज का मेला है और मेला में हमारी व्यवस्था है हमारे भारत में इसलिए यहाँ की व्यवस्था यहाँ की सारी व्यवस्था तर आता करत आहोत आम्ही तिसऱ्या गुफेची चढाई. तिसऱ्या गुफेकडे जाण्यासाठी चढाई करत आहोत आम्ही. तर इकडे आहे समोर तिसऱ्या गुफेकडे जाता रस्ता. दुसऱ्या गुफेकडे जायला आता मग हो. ह्या चालला आमच्या बसनं चढाई करत दगडाची. वाकई में बहुत मजेदार डांस है। वो आ रहा है लेने के लिए। ठीक आगे बाय आगे मोर वीडियो रख के सामने बोला जय सेवा.
जय सेवा. जय सेवा. जय. तर मित्रांनो, आता आलो आम्ही तिसऱ्या गुफेजवळ. आध्या गिल्या कमी होत्या. एक सोडलं नाही आम्ही. तर आता चालू आम्ही तिसऱ्या गुफेच्या अंदर, जे की सर्वात मोठी गुफा आहे. तर मित्रांनो, या गुफेची हिस्ट्री अशी आहे की जंगोदाई आणि दाई कंकाली ह्या एका आश्रमामध्ये 33 मुलांचे संगोपन करत होत्या. आणि ती मुलं लहान होती आणि एके दिवशी सगळी मुले जंगलात हरवतात. आणि काही दिवसानंतर ती कचारगडमध्ये येतात. आणि या ठिकाणी मध्ययुगीन जोडी असते शंभू गौराची, जे की आताच आपण पाहिली आहे पहिल्या गुफेत. आणि लहान मुले तिथे आल्यानंतर ती उपाशी असतात आणि ती शंभू गौराकडे जेवणासाठी मागणी करत होते. मागणी केल्यानंतर जी गौराई होती त्यांनी काही मुलांना दूध सुद्धा पाजले. परंतु एक महिला किती मुलांना दूध पाजणार आहे म्हणून मुले चिडलेली होती. आणि चिडलेली मुले काही वस्तू इकडे तिकडे फेकू लागली. तर हे सगळे शंभूने बघितले आणि शंभूने हे सुद्धा बघितले की ह्या मुलामध्ये कोणतेही डिसिप्लिन नाही. जर यांना आपण डिसिप्लिन शिकवले तर हे समोर जाऊन कोणत्याही समुदायाचे इतिहास उभा करू शकते. तर शंभूने ह्याच गुफेमध्ये त्या मुलांना बंद केले. तर काही वर्षानंतर जंगूदाई आणि दाई कंकाली मुलांना शोधत शोधत कचारगडमध्ये येतात. त्यांना शंभू आणि गौराकडून माहीत होते का मुलांना डिसिप्लिन शिकवण्यासाठी गुफेत बंद केले आहे. शंभू म्हणतात या गुफेला खोलू शकतो, परंतु ती मुलं इतके वर्ष बंद आहेत तर त्यांच्या मनामधली जिज्ञासा खतम झालेली आहे. तर त्यांच्या मनातली जिज्ञासा जिवंत करण्यासाठी असं काहीतरी करावं लागेल का त्यांच्या मनामधली जिज्ञासा बाहेर येईल. तर कुपारलिंगोचे जे संगीत गुरु असते हिरासुकालिंगो त्यांना बोलवण्यात येते. तर हिरासुकालिंगो एका ठिकाणी बसून किंगिरी वाजवतात. तर त्या किंगिरीचे एवढे मधुर धून होते की या गुफेमध्ये असलेल्या मुलामध्ये एक जिज्ञासा जागृत होते का बाहेर काय वाजत आहे. तर बाहेर निघण्यासाठी त्या मुलाने गुफेच्या द्वारामध्ये जे मोठे दगड असतात त्यांना खूप जोरात धक्का देतात आणि ते मोठे दगड बाहेर असलेले हिरासुकालिंगो यांच्या अंगावर पडतात आणि ते शहीद होतात. तर तुमच्या मनात प्रश्न येईल का मुले इतके दिवस गुफेत जिवंत कशी काय असेल. तर गुफेच्या वरच्या बाजूस एक होल आहे. तर त्या ठिकाणावरूनच गौराई त्यांना जेवण देत होती आणि पाणी तर तिथे आधीच होतं. तर मित्रांनो, ही आहे शॉर्टकटमध्ये या गुफेची हिस्ट्री. याची पूर्ण हिस्ट्री यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही ती पाहू शकता. तर मित्रांनो, याच ठिकाणी एक वर होल आहे आणि तेथूनच गौराई मुलांना जेवण देत होती, जे की तुम्ही पाहू शकता. ते हेच होल आहे. तर मित्रांनो, याच ठिकाणी हिरासुकालिंगो हे किंगेरी वाजवत बसलेले होते आणि हेच मोठे दगड आहेत जे की त्यांच्या अंगावर पडले होते आणि ते याच ठिकाणी शहीद झाले होते. तर मित्रांनो, हा आहे कचारगडचा पूर्ण वरतून नजारा. पूर्ण जंगल आहे तिकडे. तर मित्रांनो, आता झाले आमचे दर्शन. आता उतरतो आम्ही खाली.
आपली जाऊ द्या लागते इकडून. फोटो काढून फोटो काढतो म्हणले सुधीर सोबत तर मित्रांनो, या ठिकाणी आहे सगळे आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन. तर मित्रांनो, हा आहे पूर्ण कचारगडचा सीन. जेवढा होते तेवढा मी दाखवायचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर जय सेवा, जय जवाहर. थँक्यू.